सांगतो, मला आणि सॅमीला बघून ना अशी जलन ना काही लोकांची. गाईज मॅगडी मध्ये आलोय ना, हे पोरा अख्खी वाट लावली इथं बघा. बिचारे मॅगडी मध्ये पूर्ण अख्खी हालत खराब केली बघा. आतमध्ये बाथरूम बिथरूम घाण करून टाकले लोकांनी. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे एकविरेला. 3 दिवस चाललोय पायी पायी ना. जाम मजा करणार आहेत. तर आता सगळी पोरं तर आलेली आहे इथं आपल्या घरी ना. आता निघू ना. आता आपण 30 गावात जाऊ, तिथून पालखी काढते, अख्ख्या गावात मिरवणूक काढू, नंतर मग एक एक स्टॉप करत जाऊ. तर चला आता सगळी तर आला ते ना. एवढी मजा करणार आहे ना आता सगळ्या. बघा चला आता आवाज द्या रे. एकविरे माते की आहे. तर चला गाईज, आता अख्खी पोरं निघलेली आहेत आता ना. आता जाऊ डायरेक्ट मंदिराजवळ. तर चला. माऊली घोडा आला तो, माऊली घोडा आला.
काय बोलतो कोयता बोलतो. हे थांब भागेश दे काही माझी आणि सॅमीची पहिली भेटे. मग विचार करा आता कशी हंडी वांडी फोड तुमची सगळ्यांची. आणि आम्ही तिघं आता एकत्र आलो. आता चालणार बोलतील हे तिघं कसं हे केलं. आम्ही आज पहिल्यांदा एकत्र भेटला. पहिल्यांदा एवढे वर्ष आले पण आमचे गाणी पण झाली असती सोबत. पण सॅमीला पहिल्यांदा भेटलो मी आता. आणि तू पब्लिकला सांगून टाक तुमच्या दोघांचा काही वाद नाही. पहिल्यांदा भेटला. पहिल्यांदा भेटले पब्लिक समजतं. पहिल्यांदा भेटलोय असं कधीची ओळख केलं असं काही ना का. आणि आपण तो मला आणि सॅमीला बघून ना अशी जलन ना तर काही लोकांची अंडी मांडी साप उठतील. आणि लवकरच आम्ही आता टटी बसला गोव्याला का चला चला आम्ही तिघात गाई अजून पब्लिक येईल ती बघत राहील. टाइम झाला तिकडे. काही नाही होतं ना कारण की कसा प्रत्येक गावातून पालखी निघता टाइमच लागतं. प्रत्येक घरातले लेडीज जमा होतात जेंट्स जमा होतात. मग सर्व एकत्र राहिल्यावर पालखीला मजा असते. नुसती 2-3 जण असली की मजा नाही. जेव्हा अख्खं गाव एकत्र येतं ना तेव्हा भाई खतरनाक फुल मजा असतं पालखीला. आज आता तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघा जेव्हा गाव एकत्र आला शाळेजवळ जेव्हा त्यांची पालखी निघून निघतं ना जबरदस्त म्हणजे पूर्ण मैदान अख्खं भरलेलं त्यांचा. काय भारी. तर चला काही मस्त आता आमचा चालता प्रवास चालू झालेला आहे. 3 दिवस जाम मजा करायचे ना. आता सॅमीचा दिले संत्र्या जाताना संत्र्या फुकट भेटतात गाड्यावाल्याच्या. चला काही जाऊ पटापट ना. आपला पहिला दुपार बदलापूरला थांबू. नंतर वाटते मग वांगणी खोपोली जाम मजा करत जाऊ ना. 3 दिवस आपला ऑर्केस्ट्रा आहे. तर चला काही पटापट जाऊ ना. आता मग फोटो चला काही मस्त जेवण वगैरे करून झाले आमचा. तर आता आम्ही चाललो डायरेक्ट वांगणीला. मस्त जेवलो बिवलो इथं थोडासा आराम केला. आता डायरेक्ट आपला पुढचा स्टॉप वांगणी आहे. तर आता जाऊ मस्त रात्रीचं बघू ऑर्केस्ट्रा बिर्केस्ट्रा आहे नाचाला. भावेचा बर्थडे हॅपी बर्थडे भावे हॅपी बर्थडे भावे. किरीश का गाना सुनोगे लगाओ गाना. किरीश का सुनोगे ना दिया दिल ना दिया किरीश गाना सुनोगे. उद्या लगीन झाल्यावर पोरा दमला दे रे. सुस्तावलात पोरा. पोहे खायचे एवढ्या माणसानी. हा मजा आहे पालखीला. 350 रुपये वसूल करशील वाटते. हा 350 वसूल करशील ना. पूर्ण वसूल करा. थांब गाईज आता आम्ही आलेलो आहे मॅगडी मध्ये. फोन बिन धुवायला मस्त फ्रेश वगैरे व्हायला होता. सस्तावाला काम गाईज. चला गाईज मस्त फ्रेश वगैरे हो. पावडर लावू टिक्का बिक्का लावू मग डायरेक्ट वांगणीला पोचू आपण. तर चला हो गरीब कधी घरी असा नल पण बघायला भेटला असतो. हा पैसा वसूल करा अक्का. मॅगडीचा खायला दे. अरे काहीच मॅगडी मध्ये आलोय ना. हे पोरं अख्खी वाट लावले इथं बघा. बिचारे मॅगडी मध्ये पूर्ण अख्खी हालत खराब केली बघा. आतमध्ये बाथरूम घाण करून टाकले लोकांनी. तूच केलाय अक्कल नाही. उलट दादा 2 बर्गर मागू आपल्याला. चला ना पटापट. काही एकाकडे पण 20 रुपये पण नाही. 20 रुपये साधे एक कॉफी पिऊ आपण. एवढी गरीब संकट नाही. बस त्याचा काय उरला असेल तर खा घे. चला काहीच निघू फ्रेश वगैरे झालो. जाऊ पुढे फोटो वगैरे काढू ना. मग मस्त नाचू ऑर्केस्ट्रा. टिक्का आलू टिक्की
गाईस द्या बघा. अरे त्याला तो तर दिसू द्या, तो तर दिसू द्या. उलटा झोप ना तो याच्या अंग. ते डॉमिनोज वाईट टाकतील आपल्यावरती अगं ज्या आईला तर. चला 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 निघू चला. चला गाई मेरा यस्सू यस्सू. गाईच आता आम्ही चाललो आता वांगणीला. चला नको रे नको नको. अंक्या वजन होईल का? पाव किलो आहे का तू? ये दांता काटा तोडची. ये चला चला तुझ्या आईला. चलो गाईज डायरेक्ट आता वांगणीला भेटू. वांगणीला गाईज नारायण धाब्यावाले आम्हाला मस्तपैकी ट्रूबॉक नाही रेड बुल दाखवा. हे जरा हे बघा पोरांसाठी रेड बुल दिला. ते पहिले घेऊ दे बाकी मरू दे. काही रेड बुलचे हावरे बघा. हे स्नॅप कार्ड काय सांगलं ना गाईज. आता आम्ही पोहोचले नारायण धाब्याजवळ. असं रेड बुल पिऊ लंबा डायरेक्ट स्टॉप हो. तर गाईज आता आम्ही सगळ्या पोरं घेतले रेड बुल. घे अरे बघ ना मला किती भूक लागली
आहे.